नमस्कार, मी गौरी तुम्हा सगळ्यांचं आपल्या या यूट्यूब चॅनलमध्ये स्वागत करत आहे। आज आपण बनवणार आहोत चिकन दम बिर्याणी। चिकन दम बिर्याणी बनवण्यासाठी मी इथे कुकरचा वापर केला आहे, त्याच्यामुळे आपली चिकन बिर्याणी पटकन व झटपट बनते। चिकन दम बिर्याणी बनवण्यासाठी मी इथे अर्धा किलो चिकन स्वच्छ धुवून घेतलेला आहे। आता आपण इथे अर्धी वाटी दही यामध्ये घालणार आहोत। दही आंबट नसावं, फ्रेश दही असावं। त्यानंतर आता आपण इथे 3 चमचे आलं लसूण पेस्ट घालणार आहोत। त्यामध्ये मी काय केलं आहे की पुदिना आणि कोथिंबीरीची एक 10-12 पानं पुदिना आणि एक छोटी मूठ कोथिंबीरीची यामध्ये घातली आहे आणि मिरच्या 3 मिरच्या घालून मी बारीक करून घेतलेला आहे। त्यानंतर आपण हे 3 प्रकारचे मसाले इथे वापरणार आहोत। सुहाना बिर्याणी मसाला, चिकन बिर्याणी मसाला, बादशाह चिकन बिर्याणी मसाला आणि एव्हरेस्ट व्हेज बिर्याणी मसाला घालणार आहोत। आता मी इथे सगळे मसाले घालून घेत आहे। एव्हरेस्ट व्हेज बिर्याणी मसाल्याचं पॅकेट मी पूर्ण घालून घेते, याचा फ्लेवर खरोखर चांगला आहे। त्याच्यानंतर सुहाना आणि बादशाह बिर्याणी मसाला मी पॅकेट जास्त घालत नाही, एक थोड्या प्रमाणात घालून घेते। तुम्ही तुमच्या आवडीनुसार घालू शकता, तुम्हाला केवढं तिखट किंवा कमी तिखट पाहिजे असेल तेवढं। आता आपण इथे मिरची पावडर घालून घेणार आहोत। ही फक्त मिरची पावडर आहे। इथे ही मी 1 चमचा मिरची पावडर घातलेली आहे। आता मीठ आणि हळद आपण यामध्ये घालून घेऊया। 1 छोटा चमचा मी मीठ घातलेला आहे आणि 1 छोटा चमचा मी हळद इथे घातलेली आहे। आता आपण यामध्ये 1-1.5 चमचा तेल घालणार आहोत। हे आपण रेग्युलर तेल भाजी फोडणीला वापरतो, त्यासाठीचा जो चमचा असतो त्याने मी 1-1.5 चमचा तेल यामध्ये मी घातलेला आहे। आता आपण हे सगळं एकत्र मिक्स करून घेऊया। मी हे चिकन आदल्या रात्री आणून ठेवते, जेणेकरून मॅरिनेशन चांगलं होतं, त्यामुळे चिकन पण चांगलं ज्युसी बनतं। हे आता मी मॅरिनेशन केलेलं आहे। मी हे मॅरिनेशन केल्यानंतर एक रात्रभर फ्रीजमध्ये ठेवून देते। आता मी राईस बनवण्यासाठी अर्धा किलो तांदूळ इथे घेतला आहे आणि हा तांदूळ स्वच्छ आपण धुवून घ्यायचा आहे। हा तांदूळ मी आता इथे स्वच्छ धुवून घेतलेला आहे आणि पाण्यात भिजवून ठेवलेला आहे। आता मी इथे बिर्याणीसाठी एक 7 ते 8 मीडियम साईजचे कांदे घेतले आहेत। कांदा आपण असा चिरून घ्यावा की त्याचे पाकळ्या वेगवेगळ्या झाल्या पाहिजेत। इथे मी हा आडवा कांदा चिरून घेते आहे, जेणेकरून आपल्याला फ्राय करायला पण चांगलं मिळतं आणि कांदा चांगला फ्राय पण होतो आणि कुरकुरीत पण होतो। तुम्ही बघू शकता मी कांदा आडवा चिरून घेतला आहे आणि पाकळ्या पण वेगवेगळ्या सुटसुटीत झालेल्या आहेत। आता इथे मी कांदा फ्राय करण्यासाठी एक कढई घेतली आहे आणि तेल चांगलं गरम झाल्यानंतर आपण यामध्ये कांदा घालणार आहोत। आता इथे कांदा माझा घालून झालेला आहे आणि कांदा आपल्याला फास्ट गॅसवरच फ्राय करायचा आहे। तुम्ही बघू शकता की कांद्याचा कलर कसा चेंज होतो। या कलरला कांदा आल्यावर आपण गॅस बंद करून कांदा काढून घ्यायचा आहे। आता आपण राईस बनवण्यासाठी इथे पाणी गरम करून घेतलेलं आहे। पाण्यामध्ये मी 1 चमचा तूप, गरम खडे मसाले, पुदिना, कोथिंबीर बारीक चिरून, मिरची एवढं घालून घेतलेलं आहे। आता पाण्याला चांगली उकळी आल्यानंतर यामध्ये आपण तांदूळ घालून घ्यायचा आहे। तांदूळ आपल्याला इतपत शिजवायचा आहे की तो तुटल्यानंतर आपण तोडल्यानंतर हाताने दाबल्यानंतर त्यामध्ये थोडी कणी लागली पाहिजे, जेणेकरून आपण हा राईस 70% शिजवून घ्यायचा आहे। तुम्ही बघू शकता की हे तोडल्यानंतर आपल्याला हाताला यामध्ये कणी लागली पाहिजे। मी हा राईस एक 15 मिनटामध्ये माझा होतो। त्यानंतर मी चिकन बनवण्यासाठी इथे कुकर ठेवला आहे गरम करायला। चिकन बनवण्यासाठी मी एक इथे छोटा कप तेल घालणार आहे।
आता तेल गरम झाल्यानंतर आपण यामध्ये जिरे घालून घेणार आहोत. जिरे तडतडल्यानंतर मी यामध्ये जे मॅरिनेशन केलेलं चिकन आहे ते यामध्ये मी घालणार आहे. ते आपलं सगळं चिकन घालून झालेलं आहे. चिकन यामध्ये घालून झाल्यानंतर आपण चांगलं मिक्स करून घ्यायचं आहे, जेणेकरून तोपर्यंत मिक्स करत राहायचे की ह्याला चांगलं तेल सुटेपर्यंत. आता आपण यामध्ये जो कांदा फ्राय करून घेतला आहे तो यामध्ये अर्धा कांदा यामध्ये आपण घालणार आहोत. कांदा आपण हाताने बारीक करून म्हणजे दाबल्यानंतर मॅश केल्यानंतर तो बारीक होतो, तो कांदा आपण यामध्ये घालून घेणार आहोत. आता यामध्ये माझा कांदा घालून झाला आहे. पुन्हा एकदा आपण चांगलं मिक्स करून घेऊया. आता हे चांगलं मिक्स करून झाल्यानंतर आपण जे मॅरिनेशनसाठी भांडं घेतलेलं त्यामध्ये पाणी घालून आपण गरम पाणी घालून चांगलं स्वच्छ धुवून ते पाणी यामध्ये ओतून घेऊया. आणि पाणी ओतून झाल्यानंतर चांगलं मिक्स करून घ्यायचं आणि आपण यावर शिट्टी काढून कुकरचं झाकण लावून एक 10 मिनटं चिकन आपल्याला शिजू द्यायचं आहे. आणि त्यानंतर आपण यामध्ये राईस घालणार आहोत. त्याच्यासाठी आपण अगोदर याला कुकरचं झाकण लावून एक 10 मिनटं मंद गॅसवर चिकन शिजायला ठेवूया. आता आपलं चिकन इथे चांगलं शिजलेलं आहे 70%. त्यानंतर आपण काय करूया की जो राईस बनवून ठेवला होता तो यामध्ये घालून घेऊया. इथे आपला राईस घालून झाला आहे. मी याच्यावर तूप घातलं आहे. त्यानंतर फ्राय केलेला कांदा घातला आहे. कांद्यानंतर आपण यावर कोथिंबीर आणि थोडीशी पुदिन्याची पानं घातली आहेत. आणि मी इथे दुधामध्ये केशर भिजायला ठेवलं होतं, त्याचमध्ये मी थोडासा खाण्याचा पिवळा कलर घातला आहे आणि ते मी यामध्ये घालून घेतलं आहे. आता एका वाटीमध्ये मी तूप घालून त्यानंतर तुपावर एक कोळसा ठेवून बिर्याणीला दम दिला आहे. आणि कुकरचं झाकण बंद करून मी बिर्याणी बारीक गॅसवर खाली तवा ठेवून शिजायला ठेवली आहे, दम द्यायला ठेवली होती. आपण बघू शकता बिर्याणी किती सुट्टी आणि मोकळी झालेली आहे. काय छान टेक्स्चर आलेलं आहे ते तुम्ही बघू शकता. थँक्यू.